पुस्तक अभिप्राय अतिशय सुंदर कादंबरी मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. आपल्याला कादंबरी वाचायची म्हटल्यावर प्रथम नाव कानावर पडतं ते म्हणजे मृत्युंजय. महावाचन उत्सव उपक्रमानिमित्त पुस्तक वाचण्यास प्रेरणा मिळाली व मी मृत्युंजय ही कादंबरी वाचायला सुरुवात केली. पृष्ठभागावर एक तरुण रुबाबदार योद्ध्याचे चित्र पाहून कादंबरीची पुसटशी कल्पना येते. ही एक ऐतिहासिक कादंबरी. सर्वसामान्यांना महाभारताचा खलनायक म्हणून ओळख असलेल्या कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणारी ही कादंबरी. या कादंबरीतील अनेक कथा आपण नेहमीच ऐकलेल्या वाटतात, परंतु खलनायक भासणारा कर्ण प्रत्यक्षात महाभारतातील सर्वात मोठा नायक आहे. ही कादंबरी पटवून देते. दानशूरपणा कसा असावा, संयम म्हणजे काय, मैत्री कशी जोपासावी व शक्तीची घमेंड कशी मोडावी हे सर्व शिकवणारी ही कादंबरी. कर्ण हा अमर कसा झाला, स्वतःची ओळख त्याला कळूनही त्याने सांगितली नाही. ज्याने गुरुचा शापही वरदान म्हणून घेतला, त्याचे सुंदर वर्णन या कादंबरीत आहे. शिवाजी सावंत यांचे लेखन आपल्याला खरोखरच आपण त्रैतायुगात वावरत आहोत असा भास करून देते. साक्षात इंद्रदेवाला दान देणाऱ्या त्या सूर्यपुत्रासारख्या दानवीर या धर्तीवर आजवर झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही. जसजसे आपण एक एक पान उलगडत जाऊ तसतसे आपल्याला कर्ण समजत जातो. खरंच ही कादंबरी अप्रतिम आहे. ही आपल्याला मराठी साहित्यातील अनमोल ठेवा आहे. तो मी वाचला हे खरंच माझं भाग्य आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा अभिप्राय हवा आहे ते कमेंट करून नक्की कळवा.